डायरी ऑफ केक. आणि मी घरी आली आहे काल. म्हणजे माझं थोडं काम होतं. आता ऑब्व्हियसली इंडक्शन लागणार आहे मला. आणि सिटीमध्ये सगळे इंडक्शन महाग झाले आहेत. गॅस संपलाय त्याच्या, तर सगळंच अवघड झालंय माझं. सो इथं मग थोडेसे कम्पॅरेटिव्हली प्राइजेस कमी आहेत. सो मी इथं लोणंदला आली इंडक्शन घेऊन जायला इथून. आणि काल संध्याकाळी आले. तर आज सकाळी मम्मीला यायच्या आधीच मी सांगितलं की मम्मी मला इडली खूप खाऊ वाटली, मला इडली कर. ठीक आहे, मम्मीने इडलीचं पीठ ते भिजत घातलं. आता इडली तर करणार आहे, त्याच्या वाटोपाठ मग उडीद वडा पण. लास्ट टाइम आम्ही इथल्या एका हॉटेलमधनं उडीद वडा घेतला होता, विश्व हॉटेल. आणि खूप भारी, खूप छान टेस्ट होती. आणि पप्पांनी घेताना त्यांना सांगितलं की हा ठीक आहे 4 वडे द्या. मला वाटलं 4 प्लेट वडे. ते होते बरोबर मोजून 4 वडे. आम्ही त्या 4 वड्यांवर आम्ही इतकं खुश झालो की म्हणलं ठीक आहे परत आपण नंतर घेता येईल. आता यावेळेस आम्हाला पण खायचे होते परत एकदा ते वडे. पुढच्या स्टोरी पुढे सांगते की ते काय झालं मग त्या वड्यांचं. हा, बट माझ्या आत्ता सकाळी डोक्यात नव्हतं, कारण मला एवढं माहिती होतं की आता मला इडली खायची आहे. झालं असं, मी घरातून किचन मध्ये आले. म्हणजे मागं घर, इकडचं किचन हे माहितीच आहे. इथं किचन मध्ये आले. मम्मी हळूचा वडा सांग, वडा सांग. मी सांगितलं सांग. आणि ठीक आहे, मला वाटलं मम्मीला खायची इच्छा आहे. ठीक आहे, मी बोलायला लागलं, मम्मी पण काहीतरी बोलेल की हा मग ठीक आहे आणा ना, लास्ट टाइम चांगलं होतं वगैरे असं. मग मी पप्पांकडे गेले. पप्पांना म्हटलं की पप्पा वडे खायच्यात, तर उडीद वडा आणा ना त्या दुकानातून. आणि खूप दिवस झाले म्हटलं खाल्ले नाही, खूप छान लागतात तिथले वडे, आपण खाऊयात, तुम्ही प्लीज आणा. असं सामान आणायचं आणि तिथनं वडे पण आणा. हा ना मम्मी, पडू दे बाई, मला काय माहिती. म्हणजे जगात जर सगळ्यात शातीर आणि नॅचरल परफॉर्मन्स असणारी कोणती व्यक्ती असेल तर ती प्रत्येकाच्या घरातली आई आहे. तुमच्यावर डायरेक्ट थोपवून देते. मम्मी ह्याच्यावर तू काय बोलशील? स्टोरी जरा जरी खोटी असेल तर सांग मला. माझ्यासाठी मी म्हणालच नव्हतं. काय मला खायचं नव्हतं, तुला वडे खायचे तुला खायची इच्छा. ह्यावेळेस ठीक आहे, ह्यावेळेस तर ती तसं केलं तिने. मागच्या वेळेस पण तिने हीच गोष्ट केली होती, ते वडे खाण्यासाठी. म्हणजे डायरेक्ट असं सेकंड. अजून एक काहीतरी झालेलं बघ. काय झालेलं आठवते तुला? तू माझ्यावर ते पूर्ण हे करून दिलास. काय काय आठवतंय? सगळं केल्यानंतर ही पूर्णपणे बाजूला होती आणि सगळं ब्लेम माझ्यावर होतं. हा, काय झालेलं? नारळाची चटणी, नारळाची चटणीसाठी इडली सोबत. तर ते नारळ पप्पाने अर्धे हे केले, फोडले. आणि ते आता मम्मीने त्याच्यातनं ते काढायला लावलं नारळ मला सोलून. तर ते अर्धे फोडले, तर मला त्याच्यावर नीट मारता पण येत नव्हतं किंवा त्याला गरम पण नव्हतं करता. आणि ते नारळ त्यातनं मी काढते. बराच वेळ मी ते काढत होते आणि मी मेहनतीने अक्षरशः इथं बोटाला पण थोडंसं हे झालं. येस, झाले. तर चमच्याने त्याच्यातनं मी नारळ काढते. पप्पा आंघोळ वगैरे करून आले, त्यांना बाहेर जायचं होतं. आले म्हणून, ओ जर हा नारळ सोलून द्या ना. पोरगी किती वेळ लावती बघा, किती वेळ. म्हणजे मी करतेय, मी सगळं करून पण दिलं तिला आणि मी आता झालेलं माझं काम. मग म्हणते नाही असंच मी म्हणते. अगं मग माझ्यावर थोपती कशाला? माझ्यावर नको तू ब्लेम टाकू ना. सांग ना पप्पांना डायरेक्ट करा, माझं नाव मध्ये घेतलंच पाहिजे असं तिचं असतं. अवघड असतं आयांचं, खूप अवघड असतं. मम्मी प्लीज एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर दे. मी काहीही बोलत नाही आणि मी काहीही बोलणार नाही. का? इथून पुढे नाही तुला काही त्रास देणार. हा डायलॉग आहे आमच्या घरातल्या. मी तुझं नाव नाही. माझ्याकडे एक रील आहे, मी ती रील दाखवते. हवं तुम्ही अपलोड नाही करताय ना. पण हा, सगळ्या आयांचं असंच असतं. बोलणार वर पाद उतारा करणार. झाल्यानंतर मी काहीच बोलणार नाही आजपासून. मला आता काय बोलायचंच नाहीये. आमच्या घरातले पण असे 7-8 असे फिक्स डायलॉग्स आहेत जे मम्मी कॉन्स्टंटली वापरत असेल. सनीला मला ती इतकी सवय झाली की आता मम्मी जर एक शब्द मम्मीने बोलला तर पुढचं वाक्य आम्हाला माहिती. अच्छा चला, आता ही हेच बोलणार आहे. मम्मी प्लीज तुझे 2 डायलॉग्स असेच ऑडियन्स साठी, आपल्या व्लॉग साठी बोलून दाखव. बोल तुझा एखादा डायलॉग. एक. चल मला नाही आठवत. सांग पटकन, चल. मला आठवत नाही. मी आठवण करून देऊ का? सनीवाला तो पडू दे बाई, तेवाला. मम्मी फेमस डायलॉग तुझा, पडू दे बाई. मी
सांगणंच बंद असं नाही बाबा, मी तुम्हाला छळते, मी तुम्हाला त्रास देते, मी वाईट नाहीये. नाही आता कोणाला काही बोलणार नाही, घरात बोलणंच बंद करणार आहे. ते बाई खरंच करते का काय तिची? नालाय का ते डिलीट कर. नाही. लाईव्ह एक्झाम्पल आणि लाईव्ह बोलणी असे मी मम्मीचे डायलॉग 4-5 आता लिहून पण ठेवणार आहे. ते पुणेरी पार्टी कशी असते असं मला वाटतंय माझ्या घरात असं. तू आता झालं आता घोडा मैदान जवळ आहे, तुला पण कळ. तू काय डायलॉग करतीस ना, इतके तर तुझ्याकडनं तुझ्या पोरांकडनं कळणारच आम्हाला. अगं वेळ आहे त्याला, वेळ आहे त्याला अजून. तेव्हा आम्ही पण मग ते गाणं आता रील येते ना, ते आम्ही पण म्हणू. कुठलं ते कुठलं तरी एक येते बघ रील, जुनं गाणं. रील वर ना आठवलं, मम्मीला इंस्टाग्राम मी चालू करून दिलंय. किती ते 2-3 महिने झाले असतील मम्मीला इंस्टाग्राम चालू करून दिलं. मम्मी कंटिन्यू मला रील पाठवते, म्हणजे असा एकही दिवस नाही की मम्मीचे मला ऍटलिस्ट 10 रील्स येणार नाहीत. दररोज नुसती कंटिन्यू होते. क्लिकचं बटन आहे ना, त्याचं तिच्यासाठी ते खूप सोपं झालं. पटपट पटपट नुसतं क्लिक, नुसतं रील पाठवत राहते. ऍडव्हान्समेंट झाली आहे. मला काहीतरी घेण्यासारखं शिकण्यासारखं मिळावं म्हणून पाठते. मला सांग, तू एक ते रील पाठवलं ज्याच्यात ते दोघं चोर असतात, गाडीवर जातात आणि ह्याच्याकडे पिशवी असते. त्या माणसाकडे पिशवी असते आणि ते चोर त्या पिशवीला जोरात ओढून नेतात आणि हा तळवळतो. ह्यातनं घेण्यासारखं काय होतं? ती कॉमेडी होतं म्हणून पाठवलं. कॉमेडी होतं. ती पिशवी जाऊ दे, ती त्याची काय त्या पिशवीला म्हणते, युरिन बॅग होती त्याची ती. हे काय ह्याच्यातनं घेण्यासारखं होतं? मला प्लीज सांगा. आणि तुमची आई पण अशीच वागते का? हे नाही, हे तर कॉमन आहे, कॉमन आहे, कॉमन. डब्बल वागत असतील, माझ्यापेक्षा डब्बल वागणारे पण आहेत. मी आहे म्हणून टिकलीये, दुसरी कोणी असती तर कधीच निघून गेली असती. माझ्यापेक्षा पण डब्बल वागणारे, माझ्या सारख्या मी तरी फक्त बोलते, मारतात आया. ते हातात दिसल ते फेकून मारतात. तेवढंच राहिले, बाकी सगळं बोलून झालंय आम्हाला. असो, बाय बाय, अँड दिस इज द एंड ऑफ द व्लॉग. आणि आता मी व्लॉग कट केल्या, मला माहिती मला थोड्याशा शिव्या बसणार आहेत. नॉट दॅट काइंड ऑफ शिव्या, बोलेलच काहीतरी. सो ते ऐकलं पाहिजे ना. आता आईचं ऐकणं परमो धर्म आहे. बाय बाय. भांडी बिंडी नाही. बाय 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 बाय.